दंडवत प्रणाम. जय श्री कृष्णा. श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण दिवाळी विशेष या सदरामध्ये ऐकत आहात. काल आपण वसुबारस या दिनविशेषाची माहिती ऐकली. आज आपल्याला धनतेरस या दिनविशेषाची माहिती ऐकायची आहे. धनतेरस, धनत्रयोदशी हा शब्द आपण काल ऐकला होता. त्रयोदशी म्हणजे 13वा दिवस. काल बारस म्हणजे द्वादशी हा 12वा दिवस होता. आज 13वा दिवस. तर ही धनत्रयोदशी अखिल विश्वामध्ये, अखिल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोक साजरी करतात. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी बाहेर आले होते, जे आयुर्वेदाचे प्रतीक मानले जातात. राष्ट्रीय आयुर्वेद दिवस या दिवशी आपल्या सरकारने मान्य केला आहे. तो धन्वंतरीचा जन्मदिवस म्हणून मान्य केलेला आहे, मानला जातो. जैन आगमामध्ये ह्याच धनतेरसला धन्यतेरस असं म्हणतात. भगवान महावीर ह्या दिवशी 3ऱ्या आणि 4थ्या ध्यानासाठी गेले होते. 3 दिवसाचा ध्यान योग करून ते दिवाळीच्या दिवशी निर्वाणाला प्राप्त झाले होते, म्हणून त्या दिवसाला धन्यतेरस असंही म्हणतात. बाकीही भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या धनतेरसच्या विषयी, धनत्रयोदशीच्या विषयी प्रथा आहेत. जेव्हा भगवान धन्वंतरी बाहेर आले होते तेव्हा त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता. तो अमृत कलश घेऊन ते प्रगट झाले होते. याचमुळे कदाचित या दिवशी लोक भांडे खरेदी करत असतात. ही परंपरा चालत आलेली आहे. तांब्याचे, पितळाचे भांडे या दिवशी खरेदी केले जातात. धन म्हणजे वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो. आणि आज वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये वृद्धी होत असते, वाढत असते. म्हणून उत्तर भारतामध्ये विशेष करून या दिवशी एखादी तांब्याची किंवा पितळाची वस्तू खरेदी केली जाते. काही लोक ह्या दिवसाच्या निमित्ताने धनिया म्हणजे कोथिंबिरीचं बी खरेदी करून घरामध्ये ठेवतात आणि त्याला योग्य वेळ आल्यानंतर आपल्या बागबगीच्यामध्ये, शेतामध्ये टाकत असतात. चांदी खरेदी करण्याची सुद्धा प्रथा आहे. त्या प्रथेच्या पाठीमागचंही हे कारण आहे की चांदीचं जे प्रतीक आहे ते चंद्रमा आहे आणि चंद्रमा शीतलता प्रदान करत असतो. मग ज्याच्याकडे शीतलता असते त्याच्या मनामध्ये संतोषरूपी धनाचा वास असतो. सगळ्यात महत्त्वाचं धन संतोष आहे, संतुष्टता आहे. आपण बाह्य अंगाने ह्या धनाची कितीही पूजा केली, पण अंतरंगामध्ये जर आपल्या संतुष्टता नसेल तर हे धन आपल्याला तृप्ती देणार नाही, हे धन आपल्याला आनंद देणार नाही. म्हणून या दिवशी आवर्जून लोक चांदी पण घेत असतात, चांदीच्या वस्तू घेत असतात. जो धन्वंतरी जी देवता निघालेली ती चिकित्सा म्हणजे आयुर्वेदाची देवता आहे. म्हणून ह्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची कामना जी आपण केली पाहिजे, परमात्म्याला हीच प्रार्थना केली पाहिजे की ह्या दिवशी आम्हाला आमचं स्वास्थ्य प्रदान कर. कारण पहिला धन निरोगी काया, पहिला आपलं शरीर जर निरोगी असेल, सुंदर असेल आणि निर्विकारी असेल तर सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आपणच आहोत. जगामध्ये आपल्या श्रीमंतीला तोड नाही, पण लाखो करोड रुपये आपल्यासमोर पडलेले असतील, वस्तूही पडल्या असतील, सोनं नाणं सगळं पडलेलं असेल, आपलं शरीरच त्या धनाला उपभोग करण्याकरता राहिलं नाही किंवा चांगलं नसेल तर अशा धनालाही काही अर्थ नाही. बरीचशी माणसं उद्या सोनं नाणं वस्तू बाहेर ठेवतील, त्या धनाची पूजा करतील, पण हे 2 धन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पहिला धन निरोगी काया, तुमचं शरीर सुंदर ठेवा, स्वच्छ ठेवा, तुमचं शरीर निरोगी ठेवा, निरामय आयुष्याची परमात्म्याला प्रार्थना करा. सिर सलामत पगडी 50. तुम्ही जर निरोगी असाल तर तुम्ही जगाचं राज्यही प्राप्त करू शकता, पण रुजाग्रस्त झाल्यानंतर, आजारी झाल्यानंतर तुम्हाला कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी प्राप्त होणार नाही. म्हणून शरीर पहिलं चांगलं असलं पाहिजे आणि दुसरं मन संतुष्ट असलं पाहिजे. हे धन उद्या परमात्म्याला आपल्याला मागायचं आहे. या धनत्रयोदशीच्या दिवशी एक मनोवेदक अशी कथा आहे, ती आपणाला मी सांगू इच्छितो की हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्यू पावणार होता. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावी म्हणून राजा व राणी त्याचं लवकर लग्न करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्यू होणार होता आणि 4थ्याच दिवशी मृत्यू पावणार असल्या कारणानं राणीने आणि त्याची जी पत्नी होती त्यांनी रात्रभर त्याला झोपू दिलं नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या, सोन्या चांदीच्या वस्तू ठेवल्या आणि महालाचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती सुद्धा सोने चांदी भरून ठेवले, कलश भरून ठेवले. सर्व महालात मोठ्या मोठ्या दिवांनी लखलखीत प्रकाश केला. त्यास वेगवेगळ्या गाणी व गोष्टी सांगून त्याला जागं ठेवलं, त्याला जेणेकरून यम समोर आल्यानंतर त्याला दिसावा किंवा त्याला समजावा. पण त्याच वेळेस यमाने राजकुमाराच्या खोलीमध्ये सर्प रूपाने प्रवेश केला
पण झालं असं की त्या सर्पाचे ह्या सोन्या चांदीच्या प्रकाशाने, दिव्याच्या प्रकाशाने डोळे दिपल्या गेले. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यमलोकामध्ये परतला आणि अशा प्रकारे त्या राजकुमाराचे प्राण वाचले. आणि म्हणूनच कदाचित ह्या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला केल्यानंतर आपला अपमृत्यू अपमृत्यू टळून जातो असा एक समजही आहेत. हिंदू जी संस्कृती आहे ती आस्थेवरती टिकलेली आहे, विश्वासावरती टिकलेली आहे. ज्याचा विश्वास असेल ती माणसं ह्या गोष्टी करतात, ज्याचा विश्वास नाही. आणि विश्वासाच्याही पलीकडं, याच्याही पलीकडं जे आहे ते असं आहे की तुमचं कर्म आहे. तुमचं कर्म जर चुकीच्या पद्धतीचं असेल, तुमचं कर्मच जर विचित्र असेल, अवधान देणारं असेल, व्यत्यय आणणारं असेल, तर अशा कित्येक गोष्टी जरी केल्या तरीही त्या गोष्टी टळल्या जाऊ शकत नाही. किंवा दुसरा एक पर्याय जो असतो तो म्हणजे परमात्म्याची भक्ती. ईश्वर भक्ती करत असताना तुमच्या ह्या गोष्टी टळू शकतात. बाकी इतर उपायाने टळो अथवा न टळो, पण परमात्म्याच्या भक्तीनं नक्कीच ही गोष्ट टळू शकते. अपमृत्यू टळू शकतो. पाठीमागे आपण नामाचे 10 ठाये जे वाचले त्याच्यामध्ये आपण ऐकलं असेल की अनेक विघ्नांना नाम सहाय्य करत असतं, नाम दूर करत असतं, नाम त्यांना पळवून लावत असतं. म्हणून ही ईश्वर भक्तीची, परमात्म्याच्या नामाची ताकद आहे. ती ताकद जर तुमच्या जीवनात जर असेल तर नक्कीच तुमचा अपमृत्यू टळू शकतो, एखादा ॲक्सिडेंट टळू शकतो, एखादी विघ्न टळू शकतं. ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या पद्धतीनं ते हेमाराजाच्या पुत्राचा अपमृत्यू टळला, तसा आपल्या बाबतीतही एखादी घटना घडत असेल तर ती घटना परमेश्वराच्या कृपेने टळू शकते. पण त्याला आपली भक्ती सबळ पाहिजे, आपली भक्ती बलवान असणं गरजेचं आहे. या धनत्रयोदशीच्याबद्दल आणखीही एक कथा आहे. ज्यावेळेस म्हणतात की इंद्राने असुरांना घेऊन समुद्रमंथन केलं होतं, तेव्हा त्यातून लक्ष्मी आणि धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आले होते. म्हणून धन्वंतरीचाही जन्मदिवस म्हणून ह्या दिवसाची पूजा केली जाते. धन्वंतरी जयंतीही असं म्हटल्या जातं. आजच्या दिवशी बरीचशी लोक आपल्या दुकानामध्ये, व्यापारी वर्गामध्ये ह्या पूजेचं विशेष महत्त्व असतं आणि दुकानामध्ये संध्याकाळी वह्यांचे पूजन करतात. हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते. पण धनत्रयोदशीच्या दिवशी बरीचशी माणसं नव्या वह्या व्यापार वर्गामध्ये आणत असतात. आता ह्या ऑडिओच्या पाठीमागचा जो सगळ्यात महत्त्वाचा सारांश असा आहे की जो भक्त आहे, जो साधक आहे, त्या साधकाने नेमकं काय करावं, त्या साधकासाठी आज नेमकी पूजा कुठली आहे. पहिलं सांगितलं की जसं जो शरीराने दुःखित असेल, ज्याचा जीवनाचा केंद्रबिंदू शरीर आहे त्यांनी शरीर व्यवस्थित ठेवावं. ज्याचा केंद्रबिंदू मन आहे त्यांनी मन व्यवस्थित ठेवावं. ह्या दोन्हींचं स्वास्थ्य खूप महत्त्वाचं आहे. परंतु बाहेरच्या युगामध्ये, भौतिक युगामध्ये आपण राहत असताना बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि बाहेरच्या गोष्टींच्याद्वारेच आपण आस्था दाखवायचा प्रयत्न करत असतो. परंतु नाही, जो भक्त आहे त्या भक्ताचं सगळ्यात मोठं जे धन आहे तो परमात्मा आहे. ज्या भक्ताकडं सगळ्यात मोठं जे धन आहे ते नाम आहे, ईश्वराचं नाम आहे. आज व्यावहारिक रूपाने बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पूजा जरी चालू असेल, पण मानवाव संप्रदायीन किंवा ईश्वर भक्त जे असलेले साधक आहेत त्या साधकांनी आपलं सगळ्यात मोठं असलेलं धन म्हणजे परमात्मा भक्ती, ईश्वर भक्ती, त्याचं पूजन अर्चन करावं. ते जितकं जमेल तितकं तुम्ही पूजा अर्चन केलं पाहिजे. जितकी तुम्हाला आजच्या दिवसाकरता भक्ती करता येईल, भक्ती वाढवता येईल, साधना करता येईल, नामस्मरणाची असो, पारायणाची असो, भक्तीची असो, व्यापाराची असो, दानाची असो, पुण्याची असो, जी तुम्हाला साधना जमेल ती साधना अवश्य आपण करावी आणि धनत्रयोदशीच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करावा. दीपावली साजरी करण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे. भक्ताची दिवाळी परमात्म दर्शनाने साजरी होत असते. भक्ताची दिवाळी ईश्वराच्या कृपेनं साजरी होत असते. त्या ईश्वराचा अमृतकुंभ आपल्याला प्राशन करायला मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपल्याला या जगामध्ये नश्वर व्हायचं नाही आहे किंवा ह्या जगामध्ये आपल्याला टिकून राहायचं नाही आहे, तर आपल्याला ह्या जगातून जाऊन तो अमृताचा जो कुंभ आहे किंवा अमृताचा जो सागर आहे त्याच्या सागरामध्ये आपल्याला डुबकी घ्यायची आहे, ते परमात्माच्या मोक्षद्वारापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून सगळ्यात मोठं धन
साधकाचा परमात्मा असतो, तो परमात्मरूपी धन, नामरूपी धन आपल्या हृदयामध्ये आपण साठवावं, त्याचं पूजन करावं, त्याला नित्य जपावं, हीच ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याविषयी मी शुभकामना व्यक्त करतो. आपण दिवाळी हा सण खऱ्या अर्थानं साजरा करत असाल आणि त्याही सोबत बाह्यरूपाने आपण साजरा करत असताना अंतररूपाने, आत्मरूपाने, भक्तिभावाने कसा साजरा करावा हेच ह्या ऑडिओचं प्रयोजन आहे. तुम्ही जर खरे ज्ञानी असाल, खरे भक्त असाल, खरे साधक असाल तर तुम्हाला ही बाहेरची दिवाळी कधीही सुख देणार नाही. तुमच्या अंतःकरणातली दिवाळी तेव्हाच साजरी होऊ शकते की जेव्हा परमात्म्याची कृपा, परमात्म्याचं दर्शन तुम्हाला होईल. आणि त्या दिवाळीच्या उत्सवासाठी आपण प्रत्येक साधकाने प्रयत्न केला पाहिजे. उद्या नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आज धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण या ऑडिओला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपला धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया अवश्य खाली कमेंटच्या रूपाने कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला सर्वांचा धन्यवाद. दंडवत प्रणाम. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.